हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोधावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामरायाच्या चरणी श्री सद्गुरु समर्थ रामदासांच्या चरणी श्री महाराजांच्या चरणी आपणा श्रोत्यांना वंदन करून आपण पुढील विवरणास आपण आता आज सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी रामदास स्वामींचं पद म्हणून आपण त्यांना वंदन करणार आहोत. हे गीत जेव्हा मी जिथे राहते रसायनी मोपाडा तिथे रामदास स्वामींच्या पादुका प्रचार दौऱ्यात तिथे मोपाड्याला रामाच्या दर्शनात आणि आम्हाला भक्तांना त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या होत्या त्यावेळेस हे झालेलं गीत आहे. रामदास स्वामी आले मोपाड्याला. रामदास स्वामी आले मोपाड्याला. राम प्रभूंच्या दर्शनाला. राम प्रभूंच्या दर्शनाला. रामदास स्वामी आले मोपाड्याला. राम प्रभू असती समर्थांचे सद्गुरु उभयतांसी भावे वंदन करू. विनम्र भावे प्रार्थना करू. साक्षात दर्शन देई आम्हाला. रामदास स्वामी आले मोपाड्याला. करुणाष्टके म्हणू आळवू रामला. सर्वत्र राम प्रभू दिसो नयनाला. भव पार करुणी नेई तू आम्हाला. तव दर्शनाचा ध्यास हा मनाला. रामदास स्वामी आले मोपाड्याला. मनोबोध दास बोध आत्मा राम. मनोबोध दास बोध आत्मा राम. पठणे दूर होई अज्ञान निभ्रम. मुखी ये बो सदा राम नाम. प्रसन्न होती तेणे समर्थ माला. रामदास स्वामी आले मोपाड्याला. रामदासा चरणी माता ठेविता. रामदासा चरणी माता ठेविता. मानसी वाहे आनंद
सरिता मानसी वाहे आनंद सरिता भाव फुलांची अंजली अर्पिता मुदित होई नलिनी आजला रामदास स्वामी आले मोह पाड्याला राम प्रभूंच्या दर्शनाला रामदास स्वामी आले मोह पाड्याला रामदास स्वामी रामदास स्वामी रामदास स्वामी आले मोह पाड्याला। राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। दुसरा दशक हा पहिला समास हा मूर्ख लक्षणांचा आहे। दुसरा दशक हा समास हा प्रापंचिकाची शुद्ध लक्षणे त्यात सांगितली गेलेली आहेत। पहिल्या दशकात समर्थांनी प्रापंचिकाची शबल लक्षणे, शबल आणि शुद्ध असे दोन प्रकार आपल्याला आढळतात परमार्थामध्ये। शुद्ध म्हणजे शुद्ध परमार्थ सात्विक, आणि शबल म्हणजे अशुद्ध अर्थाने शबल हा शब्द त्यांनी वापरलेला आहे। शबल लक्षण, शबल म्हणजे काय, तर शबल तो असतो ना, तो प्रपंचात अत्यंत गुरफटलेला असतो, गुंतून गेलेला असतो, तर त्या शबल लक्षणं सांगितलेली आहेत। आणि दुसऱ्या समासामध्ये प्रापंचिकाची शुद्ध लक्षणं सांगितली आहेत की त्या योगे त्या अभ्यास करता करता तो माणूस, तो जीव जो आहे तो परमार्थाकडे लागतो, असं आपल्याला या समासातनं आपल्याला उत्तम लक्षणे या समासातनं कळतं। आणि आपण परवा बघितलं की उत्तम लक्षणे समर्थ म्हणतात मी सांगतोय पण तुम्ही जर ऐकले नाहीत, मी सांगतोय पण तुम्ही ऐकायचं नाहीच असं ठरवलं तर काय होत आहे की त्यामुळे उत्तम लक्षणं घेणार नाही, तो अवलक्षणी आहे, कुविद्येचा धनी आहे। तर ही कुविद्येचा धनी हा म्हणजे कुविद्या म्हणजे काय, आता कुविद्येची लक्षणं आपल्याला समर्थ या समासातनं आपल्याला सांगता येईल। कुविद्या म्हणजे काय, आधी पहिल्यांदा आपल्याला प्रश्न येतो कुविद्या म्हणजे काय। मुळात तो शब्द आहे विद्या हा शब्द आहे की विद्या म्हणजे काय, तर विद्या म्हणजे ज्ञान। तर ज्ञानाने काय होतं की मनुष्याचा दृष्टिकोन हा विशाल होतो, विवेक जागृत होतो। या विद्येचे समर्थांनी संत महात्म्यांनी 4 प्रकार सांगितले आहेत ते कुठले, पहिले विद्या, मग अविद्या, मग सद्विद्या आणि मग कुविद्या, असे संत महात्म्यांनी 4 प्रकार केलेले आहेत। आता विद्या म्हणजे ज्ञान हे आपण आता पाहिलं। अविद्या म्हणजे काय, हे दृश्य विश्व जे आहे ना त्यामध्ये जे ज्ञान, त्याचं ज्ञान जे आपल्याला होतं ते अविद्या। की दृश्य विश्व हे भासमान आहे पण तरी आपल्याला ज्ञान हे होतच असतं त्याचं, की त्यामुळे ते जे अविद्या म्हणजे दृश्य विश्वासंबंधीचे ते ज्ञान आहे। ते तर पंचमहाभूते काय येतं या दृश्य विश्वात, पंचमहाभूते येतात, अष्टधा प्रकृती, पंचमहाभूते अधिक त्रिगुण म्हणजे अष्टधा प्रकृती ही येते। हे सगळ्या मिळून ही अष्टधा प्रकृती बनते। पराप्रकृती आणि अपरा प्रकृती गीतेमधला हा विषय आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। आणि सद्विद्या म्हणजे काय, तर ब्रह्माविषयी म्हणजे स्वस्वरूपाविषयीचं ते ज्ञान असतं ना त्याला म्हणतात सद्विद्या। आणि कुविद्या म्हणजे काय, समजून उमजून दुसऱ्याचा इतरांच्या विनाशासाठी जी विद्या आपण कला संपादन करतो त्याला म्हणायचं कुविद्या। तर ह्या कुविद्येची लक्षणं आपल्याला समर्थांनी ह्याच्यामध्ये या दशकात समसात सांगितले। आणि काय सांगितले समर्थांनी, तर वाईट काय आहे हे कळल्याशिवाय उत्तम काय आहे हे लक्षात यायचं नाही, ही दृष्टी समर्थांनी आपल्याला या समासात दिलेली आहे। गीता अध्यायामध्ये श्लोक 16 म्हणजे असुरी संपत्तीचे वर्णन करणारा हा श्लोक आहे दंभो दर्पो विमानस्य क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदाम आसुरीम, असा हा श्लोक आहे। या श्लोकामध्ये आसुरी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे आणि ह्या श्लोकाचा आधार घेऊन समर्थांनी ही कुविद्येची लक्षणं इथे सांगितलेली आहेत। श्रोत्यांनी कुविद्येचा माणूस ओळखावा आणि ती ओळखून ती लक्षणे आपल्यात आहेत का आणि असतील किती प्रमाणात आहेत आणि असतील तर ते आपण त्याचा त्याग करावा, यासाठी हा समास
समर्थांनी इथे लिहिलेलं आहे. आपल्याला दिसतं की कुविद्या, आता कुविद्याचं आपण बघितलं, कुविद्या म्हणजे अतिशय हीन लक्षणं, हीन म्हणजे म्हणजे अविद्येची जी लक्षणं, म्हणजे आपण जी मूर्ख लक्षणं बघितलीत ना, त्याच्याही पेक्षा अतिरेक त्याचा झालेला तो कुविद्या लक्षणं, त्याला असं म्हटलं जातं. आता सद्विद्या, विद्या, कुविद्या, अविद्या आणि प्रापंचिक म्हणजे भौतिक विद्या आणि अध्यात्मविद्या, या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत असं आपल्याला म्हणता जातं. विद्या आणि काय होतं, विद्या म्हणजे आपण जाणायचे, अज्ञानी माणसाला काय होतं की विवेक त्याचा अविवेक, आपण जे म्हणतो की विद्येने आपले विवेक जागृत होतो, पण अविद्येने काय होतं की तो अविवेकीच मुळात असतो. तर त्याला तो हा जो अविवेक, ही अविद्या आहे ना, ती तमोगुणाकडे, अंधाराकडे नेणारी आहे, की त्याच्यामुळे त्याची कायम ही घसरण होत असते आयुष्यात. त्याचं कधीच तो म्हणजे घसरण म्हणजे कशा दृष्टीने की त्याला ते ज्ञानच त्याला प्राप्त करून घ्यायची इच्छाच नसते. त्यामुळे काय होतं, निरूपण त्याला कायम कठीण वाटतं, कारण त्याला भक्तीची आवड नसते आणि अध्यात्म निरूपणाची आवड नसते. अध्यात्म निरूपणात काय असतं, फक्त जे सत्य आहे, सत्य काय आहे की ते परमात्म तत्व आहे, हे एकच सत्य आहे आणि त्याचं निरूपण असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याला ते ऐकायला कठीण जातं. सत्य नेहमी पचवायला कठीण जातं आणि त्यामुळे कटू असतं, पचवायला जड असतं. त्यामुळे अविवेकी अविद्येने त्याचं काय होते, देहबुद्धी आहे ना, ती अत्यंत वाढीस लागते. त्यामुळे आपल्या अंतरातच वसलेलं जे रूप आहे, आपलं स्वस्वरूप, त्याला म्हणायचं आत्मस्वरूप म्हणजे स्वस्वरूप, म्हणजेच आत्मज्ञान देवा. त्याला त्याबद्दल तो अतिशय अज्ञानी असतो, म्हणून त्याला अज्ञानी म्हटलेले. आपल्या अंतरात वास्तविक इतकं जवळ आहे, पण जवळची वस्तू आपल्याला कधीच लवकर दिसत नाही. त्याप्रमाणे अंतरात असलेलं आपलं सत्य स्वरूप आहे, आत्मस्वस्वरूप आहे, तो त्याच्याकडे त्याचं लक्षच जात नाही. अज्ञानामुळे त्याचं स्वरूप हे सगळं झाकलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याचं कारण काय होतं, जर दिसत नाही म्हणजे काय होतं, कारण त्याच्याकडे अवगुणांची समृद्धी आहे. अतिशय अवगुण त्याच्याकडे असल्यामुळे, त्याच्याकडे अवगुणांची समृद्धी असल्यामुळे जवळ असून ते आत्मस्वरूप आहे त्याला दिसत नाही. जणू ते अवगुणांची खाणच त्याच्याकडे आहे असंही म्हटलं तरी चालतं. असं समर्थ म्हणतात. काय काय त्याच्याकडे आहे, षड्रिपू विपुल आहेत, प्रमाणात आहेत, पशुवत कामवासना आहे, अनावर क्रोध आहे, अकारण दीर्घ द्वेष आहे, असाध्य अहंकार, जबरी गुंडगिरी, असे जे जे दोष आहेत ना, त्या सगळ्यांचं समर्थांनी या समासात वर्णन केलेले. त्यातील आपण थोडं आपल्याला हे कुविद्येची ही प्रजा आहे, ही सगळी कुविद्येची प्रजा आहे. आणि ही प्रजावर काय करतात संत लोक, आपल्याला हे दाखवायचे, तुमचे दोष दाखवायचे, पण ते कशाच्या दृष्टीने दाखवतात, भारुडात असं रूपक घेतलेलं असतं की भारुडाच्या द्वारे हे चित्र बरोबर दाखवतात आणि त्यांना आत्मज्ञानाची शिकवण देत असतात सामान्य जनांना. त्यामुळे समर्थांनी या ठिकाणी याच प्रकारची कुविद्येची लक्षणं आहेत. कंगोरा आणि कंगोरा, अनेक कंगोरे त्यांनी दाखवलेले आहेत की तुम्ही काही करून या अवगुणांचा त्याग करायचे. का करायचे दोष, हा अवगुणी माणूस जो असतो ना, काय करतो की त्या स्वतःला श्रेष्ठ मानत असतो. यदा कदाचित तो समजा भक्तीकडे वळलाच तरी त्या भक्तीला अवगुणाची झालर नसावी. भक्ती ही निर्मळ हवी, निखळ हवी. यासाठी अज्ञान दूर करायचं, ज्या ज्ञानानं अज्ञान आपल्याला दूर करायचं आहे त्या ज्ञानालाही हा अवगुणांचा स्पर्श नको, म्हणून इतके बारीक कंगोरे अवगुणांचे समर्थांनी या ह्याच्या समासात सांगितलेले आहेत. कुविद्या दुर्गुण काढत असताना त्याचे रूपांतर कशात व्हायला हवं, सद्विद्येत व्हायला हवं, सद्गुणात व्हायला हवं, हे समर्थांना इथे अपेक्षित आहे. म्हणून समर्थांनी त्यांच्या नेहमीच्या ढंगाने या 40 ओव्यातून या अवगुणांचं अत्यंत विस्तृतपणे वर्णन केलेले आहे. त्यांनी सांगितलेल्या लांबलचक यादीतून आपण काही ही अवगुण ते बघूया आणि मग त्या समासाच्या दृष्टीने, ओव्यांच्या दृष्टीने आपण थोडासा विचार करायचा आहे. या अवगुणांपैकी काय आहेत, कसा असतो हा कुविद्येचा माणूस, तो आळशी असतो, खादाड असतो, नंतर लबाड असतो, दुर्बळ असतो, मत्सरी असतो, गर्विष्ठ, मूर्ख, तापट, नंतर निंदाखोर, कुकर्मी, काही म्हणजे जे जे हीन आहे ना ते सगळं त्याच्याकडे असतं. भित्रा असतो, खूप दुष्ट, कपटी, टवाळखोर, व्यसनी असतो. म्हणजे कुठूनही त्याचा
म्हणजे तो वरती कसा येणार हीच समर्थांना काळजी आहे, पण ते त्यांनी त्यासाठीच ते दाखवत आहेत की ह्यातनं तुम्ही बाहेर पडा. त्यासाठीच नंतर मग तर तुम्ही भक्ती मार्गाला लागाल. आणि हे वर्तन सद्वर्तन हे करायला पाहिजे. समर्थ ज्ञानी यांनी भगवंतांनी गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला. जो बदल आपल्यात करू शकतो ना त्याला हे सांगणं हे महत्वाचं आहे. दुर्योधनाला नाही सांगितली त्यांनी. दुर्योधनाकडे पण पुष्कळ दुर्गुण होते, आपण बघतोच, महाभारत आपण बघतो. तर त्याला सांगितली नाहीये. ज्याला स्वतःचे दोष दिसतात आणि तोच आपल्या आचरणात योग्य बदल करू शकतो, म्हणून जीवन सुधारू शकतो. म्हणून समर्थ क्रिया पालटे तत्काळ हे त्यांचे वचन सिद्ध करण्यासाठी ही कुविद्येची लक्षणं समर्थांनी इथे सांगितलेली आहेत. आता ह्या ओव्यांच्या दृष्टीने आपण बघितलं तर पहिल्या ह्या 4 ओव्या आहेत, 4, 5, 6, 7, की त्याच्यामध्ये जी कुविद्येची लक्षणं आहेत ना ती जणू मोठ्या रोगांचीच बीजे आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, षड्रिपू, क्रोध, दंभ, अहंकार ही जी अनेक त्याच्या 4 ओव्यामध्ये भरपूर लक्षणं आहेत की ते आपल्याला त्या दंभो दर्पो ह्याच्यामध्ये सुद्धा हा श्लोकाचा आधार घेऊन समर्थांनी ही लक्षणं सांगितली आहेत. तर आपण त्या ओवीनुसार आपण बघूया की कोणती लक्षणं आहेत. समर्थ म्हणतात, ऐका कुविद्येची लक्षणे अतिहीन कुलक्षणे. ही कुलक्षणे त्यागार्थ बोलिली श्रवणे. ही तुम्हाला हीन लक्षणं अतिहीन हिनाहून हीन आपण म्हणतो तसं ही अतिहीन लक्षणं समर्थांनी त्यागार्थ सांगितलेली ती तुम्ही ऐका आणि त्याचा त्याग करा. म्हणजे क्रिया आपली बदला. ऐका कुविद्येचा प्राणी जन्मा येऊन केली हानी सांगितले ही लक्षणे. हा कुविद्येचा प्राणी आहे ना, तो जन्माला आलेला आहे, पण त्यांनी काय केलं? जन्मात येऊन सार्थक केलेलं नाही आहे. त्यांनी स्वतःच्या जीवनाचं आपणहून मातेर केलेलं आहे. कारण तो जन्म त्याचा फुकटच तो घालवतो. नाही भक्ती करत नाही, ध्यान करत नाही, मिळवत नाही, असा त्याचा जन्म हा फुकटच जातो. कुविद्येचा प्राणी असे तो कठीण निरूपणेचा असे. मी आत्ता आपल्याला म्हटलं की अवगुणांची समृद्धी असल्यामुळे हा कुविद्येचा प्राणी आहे तो कठीण निरूपण हे नेहमी म्हणजे तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर ते निरूपण, आणि हे निरूपण नेहमी समर्थ म्हणतात, संत म्हणतात की संत मुखाने श्रवण करावं. संत मुखाने का श्रवण करायचे? तर आपल्याला संत लोक जे आहेत त्यांना जो अनुभव आला आहे परमात्मा प्राप्तीच्या वेळेला, तो अनुभव ते अडून निरूपणातून सांगत असतात. आणि त्यामुळे त्या अनुभवाचं आपण अनुकरण आपल्याला घ्यायचा आहे तो अनुभव, म्हणून संतमुखाने हा आपल्याला निरूपणाचा अनुभव घ्यायचा आहे. आणि जो सद्विद्येचा धनी असतो तोच ह्या निरूपणाला आनंदाने तो ऐकतो, त्याच्याशी समरस होतो. पण ह्याच्याकडे काय असतं? अवगुणाची समृद्धी असल्यामुळेच तो त्याच्याकडे तो पदाला ते निरूपण कठीण जातं, पचवायला त्रास म्हणजे त्याला ते डोक्यावरून म्हणतो आपण हल्ली म्हणतो तसं जातं. तर त्याप्रमाणे आणि इथे त्यांनी समर्थाने हा आपला 4था श्लोक आपण मगाशी वाचला. दंभो दर्पो विमानस्य क्रोधः पारुष्यमेवच अज्ञानंच अभिदासस्य पार्थ संपदम आसुरी. आसुरी लक्षणं जी आहेत तीच कुविद्येची लक्षणं आहेत. हे समर्थांनी इथे आपल्याला पटवून दिलेली आहेत. तर काय होतं त्याच्यामुळे? आपल्याला जे क्रोध आहे म्हणजे आपल्याला त्याला काय आवडतं? वेदशास्त्र वगैरे आवडत नाहीत बरं का. अभ्यास मार्गाचा फल दाखवून आवडत नाही त्याला. नाटक कादंबरी आदीचा मिटक्या मारत तो वाचायला आवडतं. म्हणजे शृंगारीचे आहे ते त्यांना वाचायला ऐकायला आवडतं. निरूपण त्याला बिलकुल आवडत नाही. आता कुठले काय आहेत हे आपल्याला सहज वाचून कळते. क्रोध काम क्रोध मदमत्सर लोभ द्वेम दंभ तिरस्कार गर्व ताठा अहंकार द्वेष विषाद विकल्पी ह्या आशा ममता तृष्णा कल्पना चिंता अहंता अशा सगळी समर्थांनी नामावली दिलेली आहे. की स्पर्धा करणं, कोणाची वांछा, कशाची वांछा करणं, चिकित्सा करणं. एखादा चिकित्सक स्वभाव असतो आपण बघा म्हणतो, एखाद्याची व्यर्थ निंदा करणं. निंदा तर करूच नाहीये की निंदा हे करणं हे वाचिक पाप आहे. तर निंदा करणं हे सगळं त्याच्या आवडीचं आहे. जे अवज्ञा करणं, नंतर विपत्ती आपदा यांच्या दुर्वृत्ती धरतो, वासना दुर्वासना त्याच्या अंगी असते. हे सगळं परम व्यथा कुविद्या, हे सगळं तो कुविद्येची ही लक्षणं आहेत समर्थांनी सांगतात. आता पुढे ह्या 4 श्लोकातनं कुविद्येची लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत. त्यानंतर समर्थांनी 7 ते आपल्याला 8 ते
12 अशी त्यांनी मेघ सांगितलेली आहे की दोन दुर्गुण आहेत, पण तिसरा आणि ह्या शब्दाने ते इतकं त्यांनी त्याचा मेळ घातलेला आहे की दुष्काळात 13वा महिना आपण म्हणतो ना तसं होतं. आता त्याची उदाहरणं आपण थोडी बघूया की काय होतं. 7 ते 20 या वयात 14 वयात समर्थांनी अत्यंत ते मांडणीतली त्यांची खासियत दडलेली आहे. उदाहरणार्थ आळशी आणि खादाड. आळशी माणूस जो काम करतो तो खाईल तो खाईल आपण म्हणतो, पण हा कामही करत नाही. आणि खादाड तर एक काय 4-4 वेळा चारी ठाव म्हणतो आपण तसं त्याला खायला हवं असतो. म्हणजे मग कसं आहे, म्हणजे काही काम करायचं नाही, मग खायला मात्र उदंड हवं, टोपली भरावं, मन भरावं. अंगात त्याच्या बळ नाही आहे, पण तरी उर्मटपणे बोलणं. बळ असेल तो एखादा काय म्हणतो दटासी पाहिजे महादट. तुमच्या अंगात जर बळ असेल तर तुम्ही लोकांना अरे ला कारे म्हणता करू शकतो आपण, पण तुमच्या अंगात बळच नाही आहे तर तुम्ही उर्मटपणे बोलून चालेल का? नाही चालणार. इतरांची कुरापत काढून चालणार नाही, कारण तुमच्या अंगी बळच नाही आहे. कुरूपासून अवलक्षणी आहे. म्हणजे आणि या शब्दाने 2 दुर्गुणांची जोडी त्यांनी अशी जडलेली आहे. अशक्त असून दुष्टपणा करणारा किंवा गरीब असून कृपण. गरीबही आहे आणि कृपण पण आहे. गरीब म्हणजे त्याला कृपण मिळतो, जे आहे ते सुद्धा तो खर्च करायला तयार नसतो. अति दुबळा आहे, पण लोकांना काय करतो तो वसवस करतो. दुबळ्या माणसाने असं वागून चालेल का की आपण लोकांना आपल्याकडे सहानुभूती खेचून घ्यायला पाहिजे, तसं हा करत नाही. दुबळा आहे पण लोकांना वसवस करणारा. खोटा असून शिव्या देणारा, म्हणजे तोंडाळ म्हणतो आपण ना त्याला. स्वतःला समजत नाही आणि शिकून घेण्याची इच्छा नाही. अभ्यासाकडे त्या दृष्टीने तो पाहतच नाही. अज्ञानी आहे पण दुसऱ्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवत नाही. अज्ञानी स्वतः अज्ञान आहे, पण ज्याचं ज्ञान आहे त्याच्याकडे त्याच्यावरही तो विश्वास ठेवत नाही. अशा तऱ्हेने भक्ती न करणार आणि जो करत असेल त्याला ते पाहवत नाही. अशा तऱ्हेने या शब्दांनी समर्थांनी इतक्या जोड्या जोडवलेल्या आहेत की सांगू त्याचं वर्णन करणंच खरंच खूपच आहे. म्हणजे हा विषयच खूप मोठा आहे. तर या समर्थांनी विशेष आणि या शब्दाचे विशेष प्रयोजन करून समर्थ आपल्याला हे समजावून सांगतायत की हे 2 दुर्गुण आणि या शब्दाने जोडून समर्थांनी अत्यंत दुर्गुण आपल्याला समोर आणलेले आहेत. कुविद्येची लक्षणे समोर आणली आहेत. आता हा कुविद्येचा प्राणी कसा असतो, त्याचं बोलणं कसं असतं ते सुद्धा समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. 21 आणि 22 या शब्दामध्ये त्याचं बोलणं कसं असतं. कठीण वचनी म्हणजे कठोर बोलणं असतं, कर्कश असतं. कापट्य वचनी तो कसा असतो, कापट्य वचनी संदेह निर्माण करणारा असतो. तीव्र दुःख वचने दुःख देणारा बोलणारा असतो. तीव्र क्रूर असतं, निष्ठुर असतं बोलणं. असं झालं. न्यून वचनी कोणाचं न्यून आपण म्हणतो मर्मावर बोट ठेवणारं असं असतं. नंतर निंदाचं बोलणं असतं. अशुभ वचन असतं. अनित्य वचन द्वेष वचन असतं त्याचं. म्हणजे असं बोलणं, वचन हा शब्द बोलण्याअर्थी आलेला आहे. द्वेष वचने अनुत्य वचने खोटेपणाचं बोलणं असतं. बाष्कळ म्हणजे निरर्थक बडबड करणारं असं बोलणं असतं. असं समर्थांनी आपल्याला ह्याच्यामध्ये कसं बोलणं असतं की त्याचं बोलणं जे आहे ते 14 वाणीचे हे दोष आहेत. म्हणजे कर्कश बोलणं किंवा कपट्य बोलणं किंवा असे 14 दोष ह्या समर्थांनी 2 ओव्यांमध्ये कुटील म्हणजे कुविद्येच्या माणसाचे बोलण्याचे दोष सांगितलेले आहेत. आणि एवढा हा कुविद्येचा मनोव्यापाराचा विचार समर्थाने अगदी अल्पच शब्दात आणि व्यापक रूपाने आपल्याला इथे सांगितलेले आहे. नंतर एवढं सांगतात समर्थ की नेणे आणि नायके, न ये आणि न शिके, न करी आणि न देखे अभ्यास दृष्टी. या 11व्या ओव्यातून ते सांगतात ही दृष्टी जी आपली आहे ना की आपल्याला येत नाही ना तर आपण लोकांचं ऐकावं. म्हणजे ही दृष्टी आपली बदलली पाहिजे. येत नाही आणि शिकण्याची पण आवड नाही असं नाही होता कामा. तर न करी आणि न देखे, तो करतही आणि बघतही नाही, दोन्ही करत नाही. त्यामुळे ह्या बदलण्यासाठी समर्थांनी दासबोधाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे समर्थांच्या, की ज्या योगे ही ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागाची करणे हे साध्य होऊन जीवन हे आपलं सुखी आणि संपन्न बनलं पाहिजे. तेव्हा समर्थांनी आपल्याला या ह्याच्यामध्ये अत्यंत हीन अशी लक्षणं आपल्याला सांगितले की ज्यावरनं आपल्याला तो कुलक्षण कुविद्येचा माणूस हा आपल्याला ओळखू आला पाहिजे असं समर्थांचं आपल्याला या समासातून सांगितलेलं आहे. तर आता आपण तो कसा असतो त्याच्या थोडक्यात आपण बघूया आणि आज आपण जरा लवकर थांबूया. त्यामुळे आपल्याला कसा आहे तो माणूस कुविद्येचा तर आपल्याला हे बघायचं आहे.
कुविद्येच्या लक्षण माणूस हा कसा आहे ते मगाशी आपण म्हटलं ना, कुविद्येचे 4 ओव्यातनं समर्थाने सांगितले की मोठ्या रोगांची बीजे आहेत, की आपल्याला काम, क्रोध, दर्प. आता काम, प्रत्येकाचं विश्लेषण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला जेवढं करता येत आहे तेवढं आपण हे विश्लेषण करायचं आहे. काम म्हणजे काय, आवडत्या विषयाची इच्छा असणं. ती इच्छा, ती वस्तू प्राप्त नाही झाली तर आपल्याला काय येतं, क्रोध येतो. क्रोध आला. त्यामुळे विद्या, मद म्हणजे कशाचा मद आहे, तर विद्या, वैभव, रूप इत्यादींनी आलेला गर्व आहे. प्रत्येकाशी वैर म्हणजे हेवा वाटला. प्रत्येकाचा आपल्याला दुसऱ्याजवळ असलं की असं नाही वाटतं का, मग प्रत्येकाचं जे ज्याच्याजवळ आहे त्याच्यात त्यांनी समाधान मानायचे, पण तो कुविद्येचा प्राणी असल्यामुळे त्यात समाधान मानत नाही. म्हणजे प्रत्येकाशी वैर करायचं म्हणजे हेवा वाटतो प्रत्येकाचा त्याला. म्हणजे मत्सर, हा मत्सर आहे. हेवा वाटणं म्हणजे मत्सर. म्हणजे ते आपण षड्रिपूंचं ते विवरण आहे ते ह्याच्यात आहे. नसेल, मनात नाही आहे, नंतर ते जनात दाखवण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे आपल्या मनात नाही, पण मनात आपल्याला ते जनात दाखवायचे. नसेल ते म्हणजे त्याला दंभ म्हणायचा, खोटेपणा, वृथा अहंकार आपण म्हणतो त्याला, ते षड्रिपू. हे षड्रिपूंचं झालं. लोभ म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल आसक्ती, म्हणजे लोभ आपल्याला जो असतो तो लोभ आहे. म्हणजे हे षड्रिपू हे अत्यंत घातक आहे, की एक जरी रिपूच म्हटलेलं आहे समर्थांनी त्याला. षड्रिपू निरूपण असं समर्थांचं एक वेगळं लघुकाव्य आहे, की त्याच्यामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर आणि लोभ. पण समर्थ इथे संसार, प्रपंच हा सुद्धा 6वा शत्रू धरतायत. प्रपंचात काय होतं, की समर्थ म्हणतात की प्रपंच जो असा आहे ना, की परमात्म्याची आपली ही भेटच घडवून देत नाही. परमात्म्याला भेटायचं आहे तर आपल्याला प्रपंचाचा थोडा तरी वेळ आपल्याला परमात्म्याकडे द्यायला पाहिजे. पण प्रपंचात आपण इतकं गुरफटलेलं असतो की आज करू उद्या करू करताना शेवटी आपली देह गलित गात्र होतो आणि मग आपल्याला परमात्म्याची आठवण होते. म्हणजे प्रपंच हा परमात्म्याची जीवाची ही कधीही भेट घडवून देत नाही. म्हणून समर्थांनी त्याला 6वा शत्रू म्हणून म्हटलेलं आहे. म्हणून षड्रिपूमध्ये समर्थांच्या प्रपंच हा 6वा शत्रू धरलेला आहे. नंतर तिरस्कार म्हणजे इतरांचा अनादर करणं. मी चांगला या भावाने लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मी किती चांगला आहे म्हणजे हा अहंकार, अहमपणा म्हणजे असा आला ना, त्याला टाळायचंय. गर्व म्हणजे उद्दामपणा आला. नंतर सात्विक, राजस, तामस हे 3 प्रकारचे अहंकार आहेत. ते गीतेमध्ये आपल्यालाही माहिती आहे. सात्विक अहंकार तर असं म्हणतात, हे 2 अहंकार आपल्याला दिसतात, ते आपल्याला निदान दिसतात. पण सात्विक अहंकार इतका सूक्ष्म असतो, की इतका बारीक असतो, की आपल्याला तो मी हे करतोय हे चांगलं आहे हा सुद्धा अभिमान होतो. तो जाणं महाकर्म कठीण आहे. तर त्या सात्विक अहंकार सुद्धा आपल्याला टाळायचा आहे. सर्वांचा हेवा करणे म्हणजे द्वेष, विषाद, हे सगळ्या ह्या गोष्टींचं विश्लेषण आहे बरं का, एक शब्दाचं. विषाद म्हणजे खेद, विकल्प म्हणजे प्रत्येक गोष्टीत वितर्क काढायचे आणि तरीही निश्चय नाही करायचा, होत नाही. ठाम निश्चय. तुम्हाला आत्मस्वरूपाचा निश्चय जर करायचा असेल तर तुम्ही संकल्प विकल्प हे दोन्ही त्यागलं पाहिजे. माझ्या एका गाण्यात आलेलं आहे, समर्थ चरणी मन स्थिरावले, संकल्प विकल्प हे दोन्ही विरले. समर्थ चरणी म्हणजे तुमचं जर देवाच्या चरणी मन जर रमलं, स्थिरावलं, स्थिर झालं की आपण दुसरीकडे, आपण परवा मुंगळ्याचं उदाहरण बघितलं की तो तिथे इतका दसलेला चिकटलेला असतो की त्याचं धड मोकळं होतं पण तो मुंडकं सोडत नाही. तर तुमचं मन हे समर्थ चरणी लीन झालं तर संकल्प आणि विकल्प हे दोन्ही नाहीसे होतात. म्हणजे मन निर्विकल्प होतं. निर्विकल्प म्हणजे कुठली कल्पनाच नाही, जे कल्पनातीत जे आहे परब्रह्म त्या ठिकाणी आपलं मन हे तिथे चिकटलं पाहिजे. आणि कितीही विषय मिळाले तरी अजून हवे असं वाटतं, म्हणजे ही आशा आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण तरुण आहोत, आशा आहे, म्हणजे विषय कमी होतील बाजारपणी, मुळीच नाही. जेवढं तुम्ही वय आपलं वाढतं तशी ही आशा आहे ना, विकल्प विषय आहेत ते अजून म्हणतात तर सगळं वर उफाळून येतात. तर त्यामुळे तुम्ही त्याला वेळीच आवर घातला पाहिजे. देह आणि संसाराबद्दलचे अति प्रेम असणं, आपल्या देहाबद्दल आणि संसाराबद्दल म्हणजे आपल्या कुटुंबाबद्दल अतिशय प्रेम असणं ही ममता, याला ममता म्हणायचं. म्हणजे आपण मग ममत्व सारे सोडून द्यावे तर तुम्हाला पुढे आपण जाणार आहोत. ममत्व तुम्ही सोडलं म्हणजे कमलदलाप्रमाणे आपण अलिप्त राहायचे.
आणि कल्पना संकल्पाची मनाच्या अनेक संकल्प विकल्पात्मक मना असं म्हणतात. संकल्प करतो आणि विकल्पही निर्माण करतो, ते दोन्ही मनच असतं. त्यामुळे काय करतो, संकल्प कोणता करताय त्याच्यावर तुमचा अवलंबून आहे. म्हणजे मन हे दोन्हीकडे जिथे तुम्ही लावाल तिकडे ते त्याची विषयाची ओढ तिकडे. आपण अंतरात आपलं मन लावलं तर ते तिथे आपसुकच चिकटून बसणार आहे. त्यामुळे संकल्प असा करायचा आहे की आपल्याला परमात्म प्राप्ती व्हावी, हा संकल्प माणसाने नेहमी करायचा आहे. नंतर विनाकारण काळजी करणं म्हणजे ही चिंता आहे. देहाभिमान म्हणजे सदेहाचा ताठा आपण म्हटलं की ही अहंत आहे. कामना म्हणजे क्षुद्र इच्छा. आपण किती क्षुद्र इच्छा करत असतो, हे तरी होऊन दे, हे तरी होऊन दे. म्हणजे संसारातल्या या कामना इच्छा याला पूर्तता नाहीच आहे. त्यामुळे तिच्या म्हणजे आणि तिची क्षुद्र इच्छा आणि तिची अंतरात जागृती असणे म्हणजे भावना. आपण म्हणतो ना, माझ्या मनात अशी भावना होती, म्हणजे ती इच्छा क्षुद्र इच्छा पूर्ण व्हावी, ही इच्छा आपली पूर्ण व्हावी, ही ह्याला म्हणायचं भावना. सगळ्यांची स्पर्धा करायची म्हणजे ते असूया आहे. स्पर्धात्मक जग आहे हे सगळं मान्य आहे, पण आपण लोकांशी स्पर्धा करून आपण एकमेकांच्या विरोधात जातो. स्पर्धा ही कधीही कुणाशीही करायची नाही आहे. नंतर कोणत्याही परमार्थाविषयी अज्ञान म्हणजे ही अविद्या आहे. परमात्मा आपण म्हटलं की मी देह असं मानणं म्हणजे ही अविद्या आहे, म्हणजे हे अज्ञान आहे. म्हणजे सत्स्वरूपाचं ज्ञान म्हणजे हे ज्ञान आहे. अध्यात्मविद्या त्याला ज्ञान जे म्हणतो ते परमात्म स्वरूपाचं स्वस्वरूपाचं ज्ञान, याला अध्यात्मविद्येत विद्या असं म्हणतात. कोणत्याही वस्तूची उत्कट इच्छा ती ईषणा आपण म्हणतो. तिला इच्छेच्या पूर्तीची तळमळ म्हणजे वासना. असं प्रत्येक विश्लेषण इतकं करू तेवढं थोडं आहे. आपण एवढंच करायचं आणि आज आपण थांबायचे. नंतर विषय प्राप्त झाला तरी समाधान नसणं, याला म्हणायचं लोलंगता. विषय प्राप्त झाला समाधान नसणं ही अतृप्ती आहे. अतृप्ती ते करत आला. आपण ते गाण्यात आपण म्हणतो ना, विषय वासना वाजे विणा अतृप्ती ते करत आला, असं ते गाणं आहे गदिमांचं. ते अत्यंत ह्या विषयाचंच आहे ते गाणं, की विषयामध्ये माणूस किती झालेला अंध त्याच्यात ते द्योतक आहे. असं विषयभोगाची अतिआसक्ती म्हणजे लोलंगता आहे. विषयभोग भोगायचे, पण त्याला तुम्ही जे लिमिट, कुठलीही गोष्ट ही प्रमाणात केली तर विषय हे वाईट नाही आहेत, पण आपण त्यात आसक्त होतो त्यामुळे विषय हे वाईट आहेत. तर त्याच्यामध्ये आसक्ती ठेवायची नाही आहे. म्हणजे असं समर्थाने आपल्याला सांगितलेलं आहे, विषयाची अंतःकरणात स्फूर्ती होणे ही इच्छा आणि ती बळावली ही वांछा. आपण म्हणतो ना, वांछा नको जायला कुठल्याही पदार्थावर, लगेच वासना फजित म्हणतो आपण. थोडं तरी खावं असं वाटतं आपल्याला, वासना फजित म्हणून इतकंसं खावं असं ज्याला काही पथ्य असेल त्यांनी. नंतर कोणतेही कार्य न करता नुसतेच तर्कवितर्क करायचे तर म्हणजे ही चिकित्सा झाली. काही करायचं नाही आहे, पण तर्कवितर्क करत बसायचं म्हणजे काथ्याकूट आपण म्हणतो ना, त्याला म्हणायचं चिकित्सा. लोक चांगले असतानाही त्यांच्यावर दुर्गुणांचा आरोप करायचे म्हणजे ही निंदा झाली. निंदा नालस्ती ही कधीच करू नये. न्याय सोडून वागणे ही अनिती झाली. नंतर गावगुंडपणा म्हणजे ग्रामणी. म्हणजे आपण एखादा म्हणतो ढीटाई खाई मिठाई असं म्हणतात, तसं जो बळी तो कानपिळी या प्रकारचा तो म्हणतो आपण. काही कारण नसताना तुम्ही गावगुंडपणा केलात की आपल्या शक्तीचा विनाकारण दुरुपयोग केला तर ते ग्रामणी म्हणजे गावगुंडपणा होतो. दटिंगणपणा म्हणजे मस्ती आली अंगामध्ये. जाणतेपणाचा अहंकार ही जाणीव आहे. मी ज्ञानी आहे असे समजून लोकांचे न ऐकायचं नाही म्हणजे अवज्ञा म्हणजे काय? अवज्ञा करणार म्हणजे काय? आपण जाणीव कसं आपल्या मुळात वृथा अहंकार आहे आणि ज्यांना कळते त्यांचं न ऐकणं ही अवज्ञा आहे. विशेष प्रकारचे संकट जर आलं आपल्यावर तर त्याला म्हणायचं विपत्ती. नंतर एकाएकी झालेलं दुःख की आपदा किंवा आपत्ती असं म्हटलं जातं. कोणासही सुख न व्हावे ही इच्छा करणं म्हणजे आपण सुखी नसू पण आमच्याबरोबर लोकही सुखी नको, ही आहे ती दुर्वृत्ती आहे. कोणाचेही भले न व्हावे ही दुर्वासना आहे. किती हिनाहून हीन लक्षणं सांगितलेली आहेत समर्थांनी. भलत्याच गोष्टीत वृथा चढाओढ करणे म्हणजे स्पर्धा झाली. सरळ काम होणार आहे पण त्याच्यामध्ये अडवणूक करणं म्हणजे खटपट आहे. नंतर तिच्याबरोबर खोट्या योजनेची जी तयारी असते ना,
ती लटपट, खटपट लटपट आपण हे दोन्ही जोडीनेच शब्द बोलतो आपण, त्याला लटपट म्हणायचं. प्रत्येक कामात फुकट घाई करणं, गर्दी करणं, ही झटपट झटपट असं त्याला म्हणायचं आहे. आणि त्याबरोबरच जी निरर्थक बडबड असते त्याला वटवट म्हणतात. म्हणून काय वटवट वटवट वगैरे आपण म्हणतो ना, आपण निरर्थक अति बोलत असतो, ते आपण टाळायचे. आपल्याला गुण का, आपल्यातले दुर्गुण काय नाही की आपण निरर्थक खूप बोलत असतो. त्याऐवजी ते बोलण्याऐवजी आपण तोच वेळ आपण जपासाठी, नामजपासाठी दिला किंवा ध्यानासाठी दिला, म्हणजे वटवट हा दोष आपल्यातला जो आहे तो आपोआप निघून जाणार आहे. नंतर सर्व कामात नुसती खळखळ करायची, टंगळ मंगळ आपण म्हणतो ना, ते करणं म्हणजे खटखट आहे. आणि उलटे सुलटे करण्याचा स्वभाव म्हणजे लबाडी आहे, म्हणजे लटलट आहे. म्हणजे उलट्याचं सुलट्याचं उलटं करणं, त्याला लटपट म्हणतात. नंतर अशा प्रकारे या लक्षणांनी प्रकट होणारी कुविद्या म्हणजे अत्यंत हीन पातळीवरील अविद्या ही या मोठ्या रोगाची म्हणजे महारोगाची ही बीजेच आहेत, असं समर्थांनी आपल्याला या शब्दातून सांगितलेले. हीन आणि कृत्रिम, हीन शब्द वापरून सुद्धा समर्थांनी किती ओव्या लिहिलेल्या आहेत की त्याच्यात 14 लक्षणं समर्थांनी 28 लक्षणं सांगितली आहेत. ते कुठल्या ओव्या आहेत बघा बरं का. विद्याहीन, वैभवहीन, विहीन म्हणजे रहित, त्या विद्ये रहित असणं, वैभव रहित असणं, कुळाचा त्याचा तो विचारच करत नाही. लक्ष्मीहीन, लक्ष्मी रहित असणं, शक्तीहीन, सामर्थ्यहीन, अदृष्टहीन विकार, बळहीन आहे, कळाहीन आहे, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, असे 28 लक्षणं समर्थांनी या 4 ओव्यातनं आपल्याला सांगितले. कुलक्षणं, क्रियाहीन, आचारहीन, युक्ती नाही, बुद्धी नाही. आपण ह्याच्यामध्ये करुणाष्टकात आहे युक्ती नाही, बुद्धी नाही असं, तरी सुद्धा म्हणजे आपण त्या करुणाष्टकात सुद्धा हा समर्थांचा अतिशय सुंदर प्रकार आहे, वाङ्मय प्रकार. जेव्हा मला बोलायची वेळ येणार आहे तेव्हा मी बोलणार आहे त्याच्यावर. समर्थांचे जे वाङ्मय मी अभ्यासलेलं आहे त्याच्यावर आत्ता आपल्याला बोलायला वेळ नाही, पण तरी आता हे युक्ती नाही, बुद्धी नाही, बुद्धी हे रघुनायका, समर्थांनी रघुनायकाजवळ बुद्धी मागितली आहे. बुद्धीचं देणं हे वैभव आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझा एका केशीराजे, असं ज्ञानेदेवांचाही अभंग आहे. बुद्धी कशासाठी आली तर तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतरात पडायला हवा, म्हणून बुद्धिहीन असून चालणार नाही. युक्तिहीन, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपण ते नेहमीच म्हणतो नाही का. भक्तिहीन, भावहीन, तुम्ही आचारहीन राहू नका, आचाराशिवाय राहू नका, विचाराशिवाय राहू नका, असं हीन या शब्दाने त्यांनी हे आपल्याला परोपदी पटवून दिलेले आहे. नंतर ज्ञानहीन, वैराग्यहीन, वैराग्य सुद्धा आपल्या अंतरात हे थोडं तरी हवंच. शांतीहीन, शांती तुमच्याजवळ हवी. क्षमाहीन, म्हणजे हे सगळं हीन आहे ना, ती कुलक्षणं आहे की त्याच्याजवळ हे काहीच नसतं, विद्या नाही, वैभव नाही, असं सगळं त्याच्याकडे असतं. आणि त्यामुळे काय होतं, सर्व हीन क्षुल्लक होत आहे. त्यामुळे तो सर्वाच बाबतीत तो क्षुल्लक आहे, म्हणजे ही कुलक्षणे आहे. त्यामुळे ही सर्व अविद्येच्या कुविद्येच्या प्राण्याची हीन लक्षण असून तो हा माणूस कसा असतो तर क्षुद्र मनोवृत्तीचा असतो. म्हणजे आपण म्हणतो ना कद्रू म्हणतो, ही मनोवृत्ती आहे. ही मनोवृत्ती आपल्याला बदलायची आहे आणि आपलं मन हे जे आहे ते समर्थांनी आपल्याला भक्तीकडे लावायला सांगितले. हे सगळे जे कंगोरे अतिशय खोलप्रमाणे सांगितलेले आहेत ते तुम्हीच आपल्या काढायचे अंतरातनं, आणि हे तुम्ही जेव्हा काढाल तेव्हाच तुम्ही भक्तीकडे वळणार आहात आणि तुम्हाला निखळ भक्तीचा आनंद आपल्याला हे त्याचा कुविद्येचा लक्षणांचा त्याग केला तर आपल्याला तो निखळ भक्तीचा आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे. ऐसी ही कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणे, अभिमाने तरे भरणे हे विहित नव्हे. अशा या कुलक्षणांचा कुविद्येच्या लक्षणांचा आपल्याला त्यागच करायचा आहे. तो त्याग न करता अभिमानी स्वभावाने जर तुम्ही कुलक्षणांच्या भरी भरलात, म्हणजे आपण कुलक्षणाच्या आहारी गेलो तर हे काही विहित नाही, म्हणजे हे काही योग्य नाही असं समर्थांनी आपल्याला शेवट ह्या समासाच्या शेवटी सांगितलेले आहे. आणि इति श्री रासमोदे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षण समास नाम तिसरा समाप्त. आता पुढील समासाच्या पुढील निरूपणाच्या आपण भक्ती निरूपण हे करणार आहोत. झालेली निरूपण सेवा श्री समर्थांच्या चरणी अर्पण करूया, रामरायाच्या चरणी अर्पण करूया. झालेली विवरण सेवा नमस्कार, श्रीरामास नमस्कार, समर्थास नमस्कार, श्री ब्रह्मचैतन्य महाराज नमस्कार. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.
श्रीराम जय राम.